राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्यावर सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू. रोहित पवार यांचा दावा. निवडणुकीच्या तोंडावरती मतांसाठी लाडक्या बहिणींचा वापर केल्याचीही रोहित पवार यांची टीका. मतं मिळत नसल्यानं सरकारनं योजना बंद केली असेल. शिवभोजन थाळी बंद केल्यावरून राऊतांचा सरकारवरती हल्लाबोल. ही योजना सुरू ठेवण्याच्या भुजबळांनी केलेल्या मागणीचं राऊतांकडून स्वागत. कोणीतरी रोज सकाळी टीव्हीवरती भोंगा वाजवतो. मुख्यमंत्री वर्षावरती कधी जातील, तुम्हाला काय देणं घेणं? अजित पवार यांचा संजय राऊतांना सवाल. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. तसंच सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचाही पुनरुच्चार. लाडकी बहीण योजना विरोधकांच्या नेहमी पोटात दुखणारी आणि डोळ्यात खपणारी ठरलेली आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांचा टोला. तर कोणीही कितीही खोटा प्रचार केला तरी योजना सुरूच राहणार, केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वी फोन केल्याची छगन भुजबळ यांची माहिती. उशिरा फोन केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं देखील भुजबळ यांनी सांगितलंय. अजित पवार नसते तर शिवसेनेचेही 100 आमदार निवडून आले असते. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. 80 जागा लढवून 60 जागा निवडून आल्या. संजय राऊत यांनी संपवलेली शिवसेना शिंदेंनी वाचवली. गुलाबराव पाटील यांचा राऊतांवरती निशाणा. डोंगरी ITIला अब्दुल कलाम यांचं नाव देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी नामांतराला विरोध केल्याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आरोप. काँग्रेसनं विरोध केला असला तरी त्यांची मागणी धुडकावलेली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. तर अब्दुल कलाम यांच्या नावाचा बोर्ड भाजप लावणारच, लोढांचा इशारा. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती केलेले आरोप कोर्टाकडून मान्य. वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. पोटगीची मिळणारी रक्कम तडपुंजी आहे. मुलगा 21 वर्षाचा असून तो बेरोजगार आहे. खर्चासाठी महिन्याला कमीत कमी 15 लाख रुपये हवेत. यासाठी हायकोर्टामध्ये जाणार, करुणा मुंडे यांची माहिती. धनंजय मुंडेंवरती फडणवीसांचा बरदहस्त पूर्वापारपासून. करुणा मुंडे यांचा आरोप. मुंडे विरोधी पक्षामध्ये असतानाही फडणवीसांचा बरदहस्त होता, करुणा मुंडे यांचा दावा. धनंजय आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव उतरला धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत. शिशिव मुंडे यांची पोस्ट. माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिने आमचाही छळ केलाय, शिशिवचा आरोप. पोटगी वाढून मिळवण्यासाठी पुन्हा कोर्टामध्ये जाणार असं सांगताना करुणा मुंडे यांना अश्रू अनावर. ढसाढसा रडत त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. करुणा मुंडेंना कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेंची माहिती. माझी आई काही ना काही बहाणे बनवत राहते. माझ्या आईनं गृहकर्ज सुद्धा फेडलं नाहीये, शिशिव मुंडेंची पोस्ट. सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी मुलावरती धनंजय मुंडे यांचा दबाव. करुणा मुंडे यांचा आरोप. माझ्या विरोधामध्ये मुलांना भडकवलं जातंय, त्यामुळे शिशिव मुंडेनं ही पोस्ट केली आहे, करुणा मुंडे यांचा दावा. रुपाली चाकणकर या नेत्यांसाठी काम करतात, करुणा मुंडे यांचा आरोप. न्यायालयामध्ये न्याय मिळतोच, बाकी कुठेही मिळत नाही, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. घरगुती हिंसाचारामध्ये दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलं नाहीये. धनंजय मुंडेंकडून प्रेस नोट जारी. आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा. घरगुती हिंसाचाराचं अजून कोर्टामध्ये सिद्ध झालं नाही. धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून प्रेस नोट जारी. धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमानिया निवडणूक आयोगाला पत्र देणार. हिंसाचार करणारा मंत्री मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत राहता कामा नये, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची केली मागणी. कोर्टानं करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत असं कुठं म्हटलं ते दाखवा. गुणरत्न सदावर्ते यांचा अंजली दमानियांना सवाल. एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार दमानियांना कोणी दिला? सदावर्तेंचा सवाल.
करुणा मुंडे यांच्याबद्दल कोर्टाने दिलेला निर्णय अभिनंदनीय. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. तर सगळं माहीत असताना देखील फडणवीस कानावरती हात ठेवून अंधारेंचा आरोप. कृषी विभागानं जास्त दरामध्ये बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर खरेदी केल्याचं समोर. एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमधून धक्कादायक बाब उघडकीस. शेतकऱ्यांच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीमध्ये 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दमानिया यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याची दमानियांची माहिती. भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग. त्यांना मंत्रिपदावरून काढा आणि सरकारची प्रतिष्ठा राखा. वडेट्टीवारांचा सरकारवरती निशाणा. सरकार बेशरमाचं झाड झाल्याचं देखील वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. पणन विभागांना सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील असंही कोकाटे यांनी केलं स्पष्ट. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यातील जबाबदारीचं वाटप केलं. राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करणारे फडणवीस हे या सरकारमधील पहिले मंत्री. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शासकीय जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शेतीमाल विक्रीसाठी होणार मदत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातामध्ये AK-47 घेत अनेकांवरती निशाणा. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघं तुम्हाला सर्वांना उडवून टाकू. अजितदादांचं पत्रकारांना मिश्किल वक्तव्य. रेल कामगार सेनेचं 24वे वार्षिक अधिवेशन. उद्धव ठाकरेंची उपस्थिती. भारतीय कामगार सेनेच्या अंगीकृत असलेल्या संघटनेमध्ये मुंबई डिव्हिजनमधील सर्व कर्मचारी रेल कामगार सेना संघटनेअंतर्गत सहभागी. राहुल सोलापूरकर यांच्याकडून भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. शिवराय आग्र्याहून लाच देऊन सुटले या वक्तव्यानंतर वाद झाल्यानं राजीनामा. भांडारकर संस्थेनं राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारला. 36 तास उलटून गेले तरी संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती आयकर विभागाची कारवाई सुरूच. चौकशी सुरू असताना निंबाळकरांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जमाव. कराडच्या बातम्या बघितल्यानं कृष्णा आंधळेच्या मित्राकडून तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण. मारहाण झालेल्या तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत. बीडमध्ये नामदेव शास्त्री महाराज यांच्या विरोधामध्ये तक्रार. विरोधामध्ये बोलल्यानं धमक्या येत असल्याचं म्हणत भागचंद महाराज झांजे यांनी केली तक्रार. नाशिक पोलिसांकडून बांधकाम साईटवरून 8 बांगलादेशींना अटक. पोलिसांनी वेषांतर करून कारवाई केली. 8 पैकी 1 जण मागच्या 12 वर्षांपासून भारतामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्याला. गोंदियामध्ये मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम. संबंधित शाळेनं माहिती देऊनही बोर्डानं केलं दुर्लक्ष. मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यापूर्वीच झाला होता मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.